श्रीरामपूर शहरात धक्कादायक घटना समोर आली असून मोटारसायकलवरून आलेल्या तिघा अज्ञात तरुणांनी वेगवेगळ्या ठिकाणी चौघांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। याबाबत पहिली फिर्याद मंगेश कुविकशिग्गे रा लक्ष्मीनारायण नगर वॉर्ड क्रमांक 1 श्रीरामपूर यांनी दिली आहे। त्यांनी फिर्यादीत नमूद केले की ते योगेश हॉटेल येथे जेवण करून बाहेर पडत असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी अचानक हल्ला करत त्यांच्या डोक्यावर धारदार कत्तीने वार केला। त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या मित्र दिनेश याच्याही डोक्यावर वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले। दुसरी फिर्याद निसारभाई अख्तार रा बेलापूर यांनी दिली असून त्यांनी सांगितले की ते मित्र मोहसिन सय्यद यांच्यासोबत शेल्हांगपूर येथे अंडा करी खाण्यास आले होते। परत जाताना थत्ते मैदान परिसरात फिरत असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना धक्का देऊन खाली पाडले। याबाबत विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली आणि गाडीतून लांब कत्ती काढून डोक्यावर वार करून जखमी केले। जखमी अवस्थेत त्यांनी आरडाओरडा केल्याने मित्र मोहसिन सय्यद धावून आला व त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। यानंतर त्याच ठिकाणी उपस्थित असलेल्या सागर आनंद निकम यालाही त्या तरुणांनी डोक्यात वार करून जखमी केल्याची माहिती पुढे आली आहे। या सर्व घटनांमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन्ही प्रकरणात गुन्हा नोंदवून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे। शहरात गस्त वाढवण्यात आली असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।